हा फोटो पाहून तुम्हाला वाटेल की हा कुठला तरी राक्षस आहे, पण नाही, हा तर हनुमानजींचा फोटो आहे, तोही इंडोनेशियातला. होय, रामायण फक्त भारतापुरतच नाही तर कंबोडिया, इंडोनेशिया, फिलिपाईन्स सारख्या देशातही त्याची वेगवेगळी रूपं आहेत. प्रत्येक ठिकाणी रामायण हे वेगळ्या नावानं ओळखलं जातंय. उदाहरणार्थ थायलंडमध्ये रामायणाला रामकियन म्हणतात आणि हनुमानजींना ते हॉनलामने या नावानं ओळखतात. आता तुमच्या मनात प्रश्न येईल, हे हनुमानजी एवढे वेगळे का दिसतात? तर गंमत अशी आहे की आपल्या भारतातीलच हनुमानजी सगळ्यात वेगळे आहेत. कंबोडिया, मलेशिया, इंडोनेशिया इथले हनुमानजी मात्र आपसात खूपच साम्य असलेले दिसतात. पण खरी खासियत काय माहितीये? 2023 मध्ये थायलंडमध्ये झालेल्या एशियन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचा ऑफिशियल मॅस्कॉट म्हणजे हेच थायलंडचे हनुमानजी होते. म्हणजे त्यांच्याही देशात हनुमानजी तेवढेच लोकप्रिय आहेत. तर हनुमानजीच्या या रूपाबद्दल तुम्हाला माहिती होते का? ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. रामकृष्ण हरी.